उद्या 15 जून सोमवती अमावस्या, वर्षातील अत्यंत पुण्यदायी दिवस. जर तुम्हाला तुमच्या मुलांचे शिक्षण, करिअर, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य हवे असेल तर या दिवशी एक विशेष दीपदान आणि ही एक वस्तू अर्पण करा. खूप शुभ मानले जाते. काय आहे तो उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 15 जून रोजी आलेली ही सोमवती अमावस्या अतिशय दुर्मिळ व अधिक मासाचा समारोप असा दुग्ध शर्करा योग आहे व असा योग नेहमीच जुळून येत नाही. म्हणून जेव्हाही अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. हा दिवस भगवान शिव, माता पार्वती आणि पितरांच्या कृपेसाठी खूप खूप शुभ मानला जातो. तर या दिवशी केलेले दान, जप, पूजा आणि दीपदान अनेक पटींनी फळ देते. म्हणून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी या दिवशी दीपदान करायचे आहे. तर अनेक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल, आरोग्याबद्दल आणि भविष्यासंबंधी चिंतेत असतात. अशा वेळी श्रद्धेने केलेले काही धार्मिक उपाय मनाला व आपल्या मुलांना सकारात्मकता देते आणि ईश्वराची कृपा मिळवून देते. म्हणून या सोमवती अमावस्येच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला स्नान करून, देवघरात आपल्या तुपाचा दिवा लावून, गव्हाच्या कणकेचा दिवा करून जवळपासच्या शिवमंदिरात जाऊन तिथे कणकेचा दिवा व तिळाचे तेल टाकून तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा, म्हणजे अर्पण करायचा आहे. आणि दुसरा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचा आहे. तो सुद्धा कणकेचाच आणि तिळाचे तेल टाकून हे दोन्ही दिवे आपल्याला अर्पण करायचे आहे. व दिवा तयार करण्यासाठी शक्यतो कणकेचाच वापर करा. व तिळाचे तेल उपलब्ध नसेल तर गाईच्या साजूक तुपाचा दिवा लावा. व एक गोष्ट लक्षात घ्या, दिवा लावताना आपल्या मुलाचे किंवा मुलीचे नाव मनात घेऊन प्रार्थना करा. हे महादेव, माझ्या मुलांना उत्तम बुद्धी, चांगले आरोग्य, शिक्षणात यश, योग्य मार्गदर्शन आणि उज्ज्वल भविष्य प्रदान करा, अशी भगवान शिव यांना प्रार्थना करा. पण लक्षात घ्या मंडळी, धार्मिक उपाय करूनच चालणार नाही, तर मुलांना अभ्यास करायला लावणे, त्यांना चांगले संस्कार देणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि गरजेचे सुद्धा. व याला धार्मिक उपायांची जोड द्यायची आहे आपल्याला, चांगले संस्कार देऊन. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. व हे दीपदान केल्यानंतर भगवान शिव यांना अक्षता अर्पण करायच्या. तर त्या कोणत्या अक्षता, म्हणजे हळद कुंकू लावलेले तांदूळ हे अर्पण करायचे आहे. अक्षता हे पूर्णत्व, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अक्षता अर्पण केल्याने शुभ आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि अक्षता अर्पण करताना मुलांच्या प्रगतीसाठी आणि यशासाठी प्रार्थना करा. व त्याचप्रमाणे या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण हा सोमवती अमावस्येचा दिवस आहे आणि हा योग पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून आपल्याला या दिवशी जलाभिषेक करायचे आहे शिवजीच्या मूर्तीवर. तर जलाभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी, स्वच्छ असे पाणी, बेलपत्र, पांढरी फुले, अक्षता, थोडे दूध, थोडे शहद अर्पण करा. व पूजा करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करा. जर सोमवती अमावस्येला 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे विशेष फलदायी मानले जाते. हा मंत्र मन शांत करतो, तसेच सकारात्मकता वाढवतो आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्याचे माध्यमसुद्धा आहे. जर तुम्हाला काही कारणास्तव 108 वेळा जप करणे जर शक्य होत नसेल तर तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा जरी जप केला तरी महत्त्वाचे आहे. तुमची श्रद्धा महत्त्वाची असते. या अमावस्येला पितरांचे स्मरण करा. अमावस्या ही पितरांची तिथी असल्यामुळे या दिवशी पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करा आणि शक्य असल्यास पितरांच्या नावाने अन्नदान करा. धार्मिक मान्यता अशी आहे की पितरांचे आशीर्वाद जर आपल्याला मिळाले तर घरात सुख, शांती आणि प्रगती वाढते. मंडळी, 15 जून सोमवती अमावस्येच्या दिवशी श्रद्धेने शिवमंदिरात व पिंपळाच्या झाडाखाली दीपदान व भगवान शिवांना अक्षता अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून पितरांचे स्मरणसुद्धा करा. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली पूजा मनाला सकारात्मकता देते आणि ईश्वराची कृपा करण्याचा मार्ग खुला करते. मंडळी,
15 जूनला आलेली ही सोमवती अमावस्या हे अधिक महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. व सोमवती अमावस्या काय, तर या दिवशी सोमवार आहे म्हणून ही अधिकच्या महिन्यामध्ये आलेली सोमवती अमावस्या आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला इथे दीपदान करून आणि भगवान शिव यांना अक्षता अर्पण करून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. कारण अधिकच्या महिन्यात आलेली ही अमावस्या असल्यामुळे तिचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व हे खूप पटीने वाढलेले आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दीपदान करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हर हर महादेव.